एकीकडे राज्यामध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी घडत असताना दुसरीकडे दिल्लीमध्ये आज दोन महत्त्वाच्या भेटीगाठी झाल्यात आणि या भेटीगाठी राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। दोन्ही राष्ट्रवादींकडून अमित शहांची भेट घेण्यात आलेली आहे। पहिली भेट झाली खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांची अमित शहांसोबत। या बैठकीमध्ये राज्यातल्या युती संदर्भात जवळपास 15 मिनिटांची चर्चा झाल्याची माहिती आहे। राज्यात शक्य असेल जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे युती करा अशा सूचना अमित शहांनी दिल्याचं कळतंय। महत्त्वाची बाब अशी की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर अमित शहांना हरकत नसल्याची सुद्धा माहिती आहे। युतीबाबत राज्यातल्या भाजप नेतृत्वासोबत बोलण्याचं आश्वासन शहांकडून देण्यात आलंय। उद्याच मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडेल अशी सूत्रांची माहिती आहे। तर राज्यात सुरू असलेल्या युतीच्या चर्चांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी काय म्हटलं, काय माहिती दिली ती सुद्धा पाहूया। प्राथमिकता हीच आहे की महायुती म्हणून शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महानगरपालिकेच्या निवडणुका लढवाव्यात। जिथे शक्य होणार नाही तिथे शिवसेनेबरोबर देखील युती होऊ शकते, फक्त काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर पण युती होऊ शकते किंवा काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याची देखील परिस्थिती उद्भवू शकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।